लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकला वाहतूक पोलीस कर्मचारी, 500ची लाच घेताना रंगेहात। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात मोलगी पोलीस ठाण्यात कार्यरत वाहतूक विभागातील वर्ग 3चे पोलीस कर्मचारी मिलाप बाळू शिंदे वय 44 यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार यांनी रंगेहात लाच घेताना अटक केली। तक्रारदार हे गेल्या 5 वर्षापासून बोलेरो 4 चाकी वाहनाद्वारे प्रवासी वाहतूक व्यवसाय करत होते। शिंदे यांनी त्यांच्या वाहनावर कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ नये म्हणून दरमहा 1000 रुपये लाचेची मागणी केली होती। तडजोडीनंतर दर महिने 500 रुपयांवर व्यवहार झाला असता दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी मोलगी बाजारपेठेत पंचासमक्ष 500 रुपये लाच स्वीकारताना शिंदे यांना अटक करण्यात आली। कारवाई दरम्यान लाच घेतल्याचे ठोस पुरावे कॅश व्हॅल्यूसह जमा करण्यात आले। त्यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यांच्याच राहत्या घराची झडती घेण्यात आली असून मोबाईल फोन जप्त करून पुढील तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आला। ही सापळा कारवाई नाशिक परिक्षेत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, नाशिक तथा अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत भरते, अँटी करप्शन ब्युरो नंदुरबार, सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पाटील, हेड कॉन्स्टेबल देवराम गावित, हेमंत कुमार महाले, जितेंद्र महाले यांनी कारवाई केली। सर्व नागरिक आवाहन करण्यात येतं की कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा खाजगी इसम शासकीय कामे करून देण्यासाठी लाच मागत असेल तर अँटी करप्शन ब्युरो 12 जयचंद नगर, कोरिट रोड, नंदुरबार इथं संपर्क करावा अथवा 025 64 231 009 मोबाईल क्रमांक 8888 89 24 78 टोल फ्री क्रमांक 1064 इथं संपर्क साधावा। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी संजय गायकवाड, धडगाव, मोलगी।